नमस्कार मित्रांनो, माझे वारा ते वरपे रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे माझे वारा ते भिवंडी हा जो प्रवास होता त्या प्रवासाला तुम्ही नक्कीच खूप कंटाळले असाल. परंतु सध्या हा प्रवास कंटाळवाना राहणार नाही अशी सोय झालेली आहे. कारण ही जी वाहतूक कोंडी होती जी शक्यतो मानकोली आणि कारेगाव या ठिकाणी व्हायची, परंतु आताच खारेगाव टोल नाक्याजवळील जो खारेगाव खाडीवरील पूल आहे तो वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. ज्यामुळे तिथे जी वाहतूक कोंडी व्हायची ती आता बंद झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खारेगाव खाडी पूल यावरनं वाहतूक जी निघाली ती सुसाट जाते दिवे गावापर्यंत नॉनस्टॉप. कारण पूर्वी खारेगावपासून दिवे गावाला येईपर्यंत वाहतूक कोंडी राहायची जबरदस्त, ती आता बंद झालेली आहे. झटकन दिवे गावात पोहोचता येते, परंतु दिवे गावात अंडरपासचे काम चालू आहे. तसेच एका पुलाचे देखील काम सुरू आहे जो नाशिकच्या दिशेने जातो. एकच पुलाचे एक पूल रेडी झालेला आहे जो नाशिक मार्गावरून जाण्यासाठी येतो. तिथूनच वाहतूक सुरू राहते आणि काही वाहने जे सर्व्हिस रोडवरून जातात ज्यांना दिवे गावात जायचे असते. बराच रुंद रस्ता आणि कामे सुरू आहेत. तसेच दिवे गावाजवळील जे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे त्या अंतर्गत जो ब्रिज आहे एक स्टीलचा तो ब्रिज देखील तयार झालेला आहे. तसेच रेल्वे ट्रॅक देखील गर्डर्स टाकून तयार झालेला आहे. अशा प्रकारे हा आटपदरीकरणाचा जो मार्ग आहे माझीवाडा ते वडपे यातील आपण आज कारेगाव इथून भिवंडीपर्यंतचा प्रवास करत आहोत. म्हणजे आताच्या घडीला आपण हा प्रवास करताना आपल्याला दिवे या ठिकाणी थोडीफार वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यानंतर पुन्हा मानकोलीपर्यंत आपण सुसाट येतो. मानकोली इथे देखील वाहतूक कोंडी क्वचित होते. ते सुद्धा मानकोलीच्या पुढे आल्यावर ज्या ठिकाणी डोंबिवलीला जाण्याकरता वळण घ्यावे लागते, जे ठाणे डोंबिवली लिंक रोड ज्याला म्हटले जाते, बहुतांश वाहने जे ते मानकोली ब्रिजच्या खालून उजव्या हाताला वळण घेऊन त्या ठिकाणाहून मानकोली जातात आणि डोंबिवलीला जातात. आणि जे डोंबिवलीवरून येतात ते आता जे वळण आहे ज्या ठिकाणी बनत आहे लोधाधाम या ठिकाणाहून येतात आणि तिथे मानकोलीच्या या ठिकाणी जिथे डोंबिवलीचे वळण घेतलं तिथे रस्ता अरुंद असल्या कारणाने आणि कामे सुरू असल्या कारणाने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यानंतर आपल्याला पुन्हा सुसाट रस्ता भेटतो. आपण सुसाट प्रवास करतो आणि मग येऊन पुन्हा थोडीफार जी वाहतूक कोंडी होते ती दिवावसाई जी रेल्वे लाईन गेले त्या ठिकाणी जे ब्रिजचं काम सुरू आहे ज्याला ओवली बाजवाडाचा म्हटले जाते, त्या ओवली बाजवाडचं जे अंडरपासचे काम चालू आहे त्या ठिकाणी थोडीफार वाहतूक कोंडी होते. तिथून आपण पुन्हा पुढे आलो का लोधाधाम पर्यंत आपण पोहोचतो. लोधाधाम इथून मग पुढे भिवंडीपर्यंत किंचितही वाहतूक कोंडी आपल्याला मिळत नाही. पूर्ण रस्ता सुसाट आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण आज माझीवाडा ते वडपे आटपदरीकरणाचं जे काम सुरू आहे त्यातून प्रवास केलेला आहे खारेगाव ते भिवंडीपर्यंत. आणि आपण हा प्रवास करता करता भिवंडी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. सरळ गेल्यावर आपण नाशिकच्या दिशेने जाऊ शकतो, परंतु आपण उजव्या हाताला वळण घेऊन भिवंडीकडे चाललेलो आहोत. याच ब्रिजच्या बाजूने जेव्हा उजव्या हाताने आपण खाली येतो सर्कलला चौकात आपण आल्यावर डाव्या हाताला कल्याणसाठी वळावे लागते. तर उजव्या हाताला जेव्हा आपण उजव्या हाताला वळतो तेव्हा आपण कल्याणसाठी जातो आणि डाव्या हाताला जे वळण आहे ते आपल्याला भिवंडीत घेऊन जाते. तसेच या रांगोली नाक्यावर म्हणजे कल्याण भिवंडी बायपासला खूप मोठा सर्कल आहे आणि या ठिकाणी शक्यतो लवकर
वाहतूक पोलीस रस्त्याच्या मधोत कधी दिसून चौकाच्या ते बाजूला उभे असतात, असो तो वेगळा विषय. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन रोड अपडेट देत असताना आजचा रोड अपडेट कारेगाव ते भिवंडी आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.